नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रानात आलेलोय। सगळीकडे रान आहे, मस्त असं ह्या शेजारी एक मस्त अशी विहीर आहे, तिच्याकडे चांगला एक वडाचं झाड उगवलेले आणि हे बघताय ना तुम्ही, हिरवागार असा का नाही घेवडा आहे, मस्त असा घेवडा आहे। आणि ह्या घेवड्याच्या मध्ये का नाही आपल्याला का नाही आजच्या रेसिपीमध्ये बनवायची चिगळीची भाजी। तर चिगळीची भाजी का नाही एकदम मस्त अशी हिरवीगार आहे ना ह्या घेवड्यात आहे। तर हा का तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही चिगळीची भाजी एकदम मस्त अशी कवळी लुसलुशीत भाजी ती आपल्याला काढून घ्यायची आणि मस्त अशी चुलीवरती का नाही आपल्याला चमचमीत अशी भाजी ही बनवायची। मस्त अशी हिला का नाही ह्या चिगळीला लय पाय असते, तर त्याच्यामुळं का नाही हिला हळूवार तोडून घ्यावी लागते। हा का ह्या पद्धतीनं आपल्याला चिगळ सगळी अशी काढून घ्यायची आणि मस्त अशी आपल्याला का नाही बनवायची। आणि ह्या चिगळीचं का नाही लय फायदा असते, तर तुम्हाला ह्या चिगळीचं फायदा सांगते। असं फायदा आहेत का नाही ह्याचं, की ही चिगळ आहे ना खाल्ली का नाही तुम्ही कच्ची सुद्धा खाल्ली का नाही तरी चांगली आपल्या शरीराला उपयुक्त असते। आणि ह्या चिगळीमध्ये मस्त अशी ही चिगळ आहे आणि ह्या चिगळीला का नाही असं लय पाय असते, तर त्याच्यामुळं का नाही हिला अलगद अशी काढावी लागते। आणि ही चिगळीची का नाही आता ही आमच्या इकडं का नाही लहान चिगळ सुद्धा आहे आता असते, पण आमच्या इकडं का नाही ह्याला का नाही घोळ म्हणतात। तर तुमच्या तिकडे काय म्हणतात का नाही हे मला आवर्जून सांगा। आणि ह्याला का नाही बारीक चिगळ म्हणतात आणि त्याला अशी घोळ म्हणतात। तर का नाही ही जी भाजी आहे ना आपली, ही ना आयुर्वेदिक भाजी आणि ही रान भाजी, ह्या रान भाजीपासून का नाही आपल्याला का नाही त्वचा एकदम अशी मुलायम सुद्धा होती। आणि सगळ्यात का नाही म्हणजे ही ज्यांना हाडचा जर त्रास असेल का नाही तर ह्यांनी ही भाजी आवर्जून खावावी। ह्याच्यात का नाही भरपूर असं कॅल्शियम असतं आणि ही भाजी खाल्ल्याने का नाही अशक्तपणा आपल्या शरीरातला नाहीसा होतो, म्हणजे आपल्या शरीरात ताकद वाढवायचं काम ही भाजी करत असते। तर आता ही भाजी आपण अशी खुडून घ्यायची आणि मस्त अशी बनवायची। ह्याला आपण सगळी भाजी मी अशी खुडून घेते, कारण ह्याला जरा खुडायला जरा वेळच लागतो, कारण ही एकदम नाजूक असते आणि ह्याला लय पाय असतात, त्याच्यामुळे ही भाजी अशी तुटली जाते। तर आता सगळी भाजी मी घेते खुडून। बघा ही भाजी आपल्याला अशी खुडायची असते, या भाजीला ना अशा मोळ्या येऊन द्यायच्या, नुसती अशी भाजी ही ओरडून घ्यायची। तर मस्त अशी आपण का नाही टोपलंभर भाजी घेतलेली, एवढी भाजी जरी घेतली का नाही तरी ह्याची भरपूर अशी भाजी होती। हा बघा त्या पद्धतीने अशी आपल्याला भाजी घ्यायची असते, बघू शकता तुम्ही। ही भाजी खाल्ली का नाही की ज्यांच्या शरीरात जास्त उष्णता असते का नाही त्यांनी तर आवर्जून ही 8 दिवसातून एकदा तरी भाजी खावावी। ही भाजी ना आपल्याला शरीराला ना असा थंडावापणा देत असते। आपल्या शरीरात ना जास्त प्रमाणात जर उष्णता झाली का नाही ही शरीर आपलं थंडगार करायचं काम करतं। ही रानभाजी, हिला ना बी टाकायला लागत नाही ना अशी भाजी लावायला लागत नाही। तर काही लोक कसे म्हणतात काय ही बाया गावातच आहे म्हणून, पण ही गावात नाही, ही आयुर्वेदिक भाजी, ही रानभाजी आणि आपल्या शरीराला का नाही सगळ्यात फायदा देणारी ही भाजी। ज्यांना असं अटॅक ही येतो का नाही त्यांनी तर ही भाजी आवर्जून खावावी। आता आपली भाजी ही सगळी खुडून झालेली, आता आपण मस्त हिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि बनवायला घ्यायची। आपण भाजी घेऊन आलेली, आता ही कशी निवडायची तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही। मुळातच ह्या भाजीला का नाही असं पाय सुटलेला असतात, त्याच्यामुळं का नाही ह्या भाजीच्या ना मुळे अजिबात घ्यायच्या नाहीत। आणि जर अशी लांब सडक जर त्याची तारा असेल ना तर आता आपल्याला त्याचं 2 तुकडं करून घ्यायच्यात आणि मस्त अशी स्वच्छ पाण्याने भाजी का नाही धुवून घ्यायची। आता ही मी ह्याच्यामध्ये टाकते निवडून मस्त। हा बघा आता भाजी उपटताना हा का अशा मुळे आलेले असतात, ही मुळे आपल्याला घ्यायची नाही। आणि मुळ्या घेतल्या का नाही थोडीशी भाजी आपली कडवट लागते, म्हणून मुळ्या घ्यायच्या नाहीत आपल्याला। आणि ह्या पद्धतीने आपल्याला सगळी भाजी निवडायची बघा, असे 2 तुकडे करायचे, तर कारण भाजी आपल्याला करताना पण सोपी जाते। आणि आता हा बघा मस्त अशी भाजी आपली सगळी निवडून झालेली, छान अशी दिसायला बी। भाजी खुडून घेताना का नाही ही अशी फुलं आलेली भाजी आपल्याला नकोय,
असं जर एखाद्या जर भाजीला असेल ना फुल तर ती सुद्धा आपण साईडला केलेलं आहे. मी मगाशी सांगताना विसरली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा गुणकारी फायदा का असा आहे का नाही, ही भाजी तुम्ही कुरडी सुद्धा खाल्ली का नाही तरी सुद्धा छान अशी का नाही चिंच सारखी एक बघा आंबरूस लागती. अशी ही रान भाजी नाही एकदम आपली आयुर्वेदिक आहे. तर चला आता हा बघा एकदम माती अशी कशी खाली राहिलेली आता ही आपल्याला टाकून द्यायची आणि ही अशी मोकळ्या खळखळत्या नळावरती पाण्याने आपण धुवून आणणार आहे. मस्त असं बघा नळाचं पाणी. आता ह्या पाण्याने आपल्याला धुवायची भाजी. बघा काय होतं, अशी भाजी धुतली का नाही म्हणजे ना माती बिती जर असेल ना ती सगळी अशी निघून जाते बघा छान अशी. आणि कधी बी भाज्या अशा का नाही जाळीदार टोपल्यात धुवायच्या म्हणजे का नाही आता सगळा कचरा बिचरा आपला भाजीतला सगळा निघून जातो. मस्त अशी भाजी आपली मोकळ्या पाण्यात धुवून झालेली. आता मस्त आता हे वाटण वाटून आपल्याला भाजी तयार करायची. आता का नाही मी भाजी अशी छान अशी धुवून घेतलेली. आता परत आहे का नाही भाजी धुवायची आपल्याला अजिबात गरज नाही. कारण का नाही तुम्हाला मी सांगते भाज्या का नाही नेहमी निवडायच्या अगोदर स्वच्छ धुवायच्या. आता ही बघा छान अशी आपली भाजी धुवून झालेली. अजिबात सुद्धा कुठं माती ही कुठं सुद्धा राहिलेली नाही ह्याला. आता आपल्याला काय करायचंय सगळ्यात आता चूल पेटवायची. त्याच्या अगोदर आहे ना मी ह्या भाजीला कसं कमीत कमी साहित्य लागतं आणि प्रत्येकाच्या घरात ते साहित्य असतं. तर आता ह्याला भाजीला काय काय साहित्य लागतंय ना ते आपण पाहून घेऊया. भाजी बनवण्यासाठी का नाही आपल्याला जे साहित्य लागतंय का नाही, हा एक मोठा आणि एक बारीक कांदा. असं मी ना हा कांदा चिरून अगोदरच घेतलेला आहे. आणि एक कुडी मोठी अशी लसणाची सोलून घेतलेली. एक 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कच्चं शेंगदाणे घेतलेले, जिरं घेतलेले, चवीपुरतं मीठ घेतलेले आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय चूल पेटवायची आणि आपल्याला का नाही शेंगदाणे भाजून घ्यायचे. चूल आपली चांगली पेटलेली. आता याच्यावरती कढई ठेवते तापायला. कढई चांगली गरम झाली की आपल्याला शेंगदाणा पहिलं भाजून घ्यायचं. तर नाही बघा आपली मस्त अशी गरम झालेली. आता ही शेंगदाणा येत ना ही शेंगदाणा आपण भाजून घ्यायचं. तर ही शेंगदाणा आपल्या घरचं येतं बिना पॉलिश केलेलं त्याच्यामुळं ती असं दिसते. तर आम्ही घरगुती का नाही खाण्यासाठी का नाही थोडाफार भिमुंग करतच असतो. त्याच्यामुळं आम्हाला का नाही 12 महिने म्हणलं तरी आम्हाला शेंगदाणा विकत आणायला लागत नाही. तर आता मस्त असं आपल्याला ही शेंगदाणा अगोदर डाग पडस्तोवर भाजून घ्यायचं. तर मस्त असं आपले शेंगदाणा भाजत आलेले येतं. शेंगदाण्याला असं कसे डाग पडायला लागलेले येतं. असं हे शेंगदाण्याची फलपट आहेत ना साल म्हणजे की अशी लालसर काळीसर असं डाग पडायला लागलं की समजायचं आपलं शेंगदाणा भाजले गेलं. आता ही शेंगदाणा आपण काढून घ्यायचे. तर आपण मी ह्या वाटीत काढलेले येतं. आता ही शेंगदाणा का नाही आपल्याला कुटून घ्यायचं. तर पण शेंगदाणा आपल्याला कसं कुटायचं तर बारीक असा शेंगदाण्याचा कूट करायचा नाही. असं आबाडधोबाड शेंगदाणा कुटायचे. भाजीला तुम्ही शेंगदाण्याचा कूट बी घालू शकता नाही तर कुठल्या डाळी बिन वापरू शकता. आपल्याला हरभऱ्याची डाळ म्हणा किंवा मूग डाळ म्हणा ही सुद्धा वापरू शकता. ही तर मी शेंगदाणा वापरते. सगळं शेंगदाणा असं घेते बारीक कुटून. बारीक म्हणजे आबाडधोबाड. तर शेंगदाणा असं आबाडधोबाड कुटून झालेलं आहे. आता माणसाला आबाडधोबाड म्हणजे काय ह्या म्हणतात पण ह्याला का नाही म्हणजे मोठवाड असं म्हणायचं. असं मी बघा ही शेंगदाणा करून घेतलेलं आहे म्हणजे मोठवाड. आता ही मी ह्याच वाटीमध्ये काढून घेते. शेंगदाणा झालं बारीक करून. आता आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या करायच्या. तर भाजी का नाही मुळातच अगोदरच आंबरूस असते त्याच्यामुळे का नाही मी ह्या 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणखीन लसूण सोलून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं कुटून घेण्यासाठी टाकायचे मीठ. कारण नंतर सुद्धा आपल्याला वरणी टाकायचे आणि आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची. आता अगोदर आहे ना आपण ही मिरची बारीक अशी करून घेते. भाजी का नाही जेवढी तिखट असेल ना एवढी चांगली लागती. कारण भाजीत अगोदरच आंबरूसपणा असतो. तुम्ही भाजी कधी बी ही कच्ची खात जा. आम्ही तर आवरून खातो. असं रानाचं जर आपण काम कराय काय खुरपाय बिरपाय गेलं का नाही की जिथं दिसल मोठ्या घोळीची नाहीतर ह्या असल्या बारक्या चिगळीची भाजी का नाही
आवर्जून आम्ही कच्ची एक तरी तोरांबी आम्ही खातो कच्ची, कारण ह्याच्यात ना भरपूर असा अशक्तपणा जाण्याचं औषध ही असं गुणकारी ही भाजी आपली रानभाजी। का मी मिरची ह्या पद्धतीने सगळ्या कुटून घेते। का आपली चटणी सुद्धा अशी छान अशी कुटून झालेली। चटणी सुद्धा आपल्याला का नाही म्हणजे हिरवी मिरची सुद्धा लय सुद्धा बारीक कुटायची नाही, तुम्ही का नाही तुमच्या पद्धतीने सुद्धा कुटू शकता, किंवा कुणी कुटून बी घालतं नाही तर कुणी चिरून बी घालतं। पण चिरून घालण्यापेक्षा का नाही भाजीला ना कुटून मिरची घातली ना ते एकच नंबर चवदार देते। आता आपली ही झाली आता बघा सगळे मिरची कुटून, कढई सुद्धा तापलेली। मस्त असा जाळ सुद्धा लागलेला आहे आणि कढई सुद्धा तापलेली आपली। आता ह्याच्यामध्ये घालायचं तेल, 1 ते 1.5 पळीचा अंदाज मी तेल घालते। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय। छान असं गरम झालंय। आता ह्याच्यामध्ये टाकायचा कांदा। कांदा चांगला लाल रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। लाल रंग होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा। आता आपला कांदा सुद्धा मस्त असा भाजत आलेला आहे। अजून थोडासा लाल होऊन द्यायचा आहे आपल्याला। छान असं बघा असा कांदा आपला बघा भाजलेला आहे। आता हा कांदा मी असा ह्याच कढईमध्ये का नाही असा साईडला सारते, म्हणजे काय होतं तेल निघून नाही का नाही बरोबर कढईमध्ये येते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 अर्धा चमचा जिरं। जिरं अगोदर भाजलं नाही म्हणजे का जिरं बारीक असतं त्याच्यामुळं का नाही ते करपतं। आता जिरं टाकलं की ह्याच्यामध्ये आपण टाकायची कुटलेली चटणी। आता ही कुटलेली चटणी जी आपल्याला आहे ती आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची, चांगली भाजायची। ह्याला हिरवटपणा जास्त पर्यंत आपल्याला ही चटणी भाजून घ्यायची। आता आपली चटणी कांदा मस्त असा भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कुटून घेतलेला हे आबाड धबाड कुठे का नाही ते ह्याच्यामध्ये टाकायचा आणि आपल्याला थोडंसं अजून चांगलं परतून घेण्यासाठी थोडंसं तेल वतायचं आणि मस्त असं का नाही आपल्याला परतून घ्यायचंय। असं बघा आपलं मस्त हे का नाही परतून झालेली चटणी शेंगदाण्याचा कूट। आता ह्याच्यावरती घालायची ही आपण धुवून आणलेली शिगळीची भाजी। मस्त अशी ही वाफेवरती आपल्याला करायची। आणि ही ना सगळं मिश्रण अगोदर ते का नाही आपल्याला हलवून असं घ्यायचंय। भाजीचं चांगलं पाणी असतं ह्याला, त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही। ह्याला सगळीकडून असा परतून मी एकजीव करून घेते। आता ह्याच्यावरती मी चटणी कुटताना थोडंसं मीठ घेतलं होतं, पण तरी सुद्धा अगोदर आता मी ना थोडंसं ह्याच्यावरती मीठ टाकते, कारण मग भाजी आळणी लागल। आणि आता मस्त अशी परतून घेते ही भाजी। भाजी सतत हलवत राहिली का नाही म्हणजे हिला ना अंगच पाणी सुटतं, जास्त पाण्याची गरज लागत नाही। तर आपली भाजी हलवून झालेली बघा मस्त अशी। आता ह्याच्यावरती का नाही आपण झाकण ठेवायचं आणि ह्याच्यात मध्ये ताटात नाही पाणी वतायचं, म्हणजे अगोदर आतमध्ये वाफ तयार होईल आणि आपली भाजी शिजली जाईल। ह्या पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचंय पाणी। आता 10 मिनिटं झालेली, इथं पाण्याला सुद्धा चांगली मस्त अशी उकळी आलेली। आता आपली भाजी ना आतमध्ये शिजली का बघायची। मी भाजीला अजिबात सुद्धा का नाही पाणी वापरलेलं नाही, नुसत्या वाफेवरती मी भाजी तयार केलेली। ही सुद्धा पाणी मी वापरणार नाही भाजीत। आणि बघू शकता भाजी मस्त अशी उमललेली आणि हा अजून सुद्धा भाजीला पाणी सुटलेले। आता ही भाजी अशी हलवत हलवत आपल्याला परतून घ्यायची। तुम्हाला दाखवते मी भाजी शिजली का नाही ती आपली। बघा
मी पानं न दाखवता का नाही ही ज्या लाल कांडके असतात का नाही हे दाखवते. एकदम अशी भाजी नरम शिजलेली बघा का एकदम छान अशी. आणि पानांचा सुद्धा असा का नाही गाळ होतोय. भाजी का नाही अशी पाणी वचून जर शिजवली ना भाजी तर अशी चिकट होती लाळीवाणी. म्हणून ना बिगर पाण्याचीच भाजी शिजवायची आपल्याला वाफेवरची नुसती. म्हणजे त्याचा आंबूसपणा बी कमी होत नाही आणि भाजी एकदम अशी बघा सुट्टी सुट्टी होती एकदम छान अशी. आता आपल्याला जरा वेळ आता परतून घ्यायची. भाजी आपली तयार झालेली. आपली भाजी झालेली बघा चिगळीची छान अशी. आता मी ना डिश मध्ये काढून घेते. मस्त अशी आपली चिगळीची भाजी झालेली बघू शकता तुम्ही. वास बी छान सुटलेला आहे. मस्त अशी ही आयुर्वेदिक भाजी रान भाजी ही कुठं तुम्हाला बाजारात सुद्धा मिळणार नाही किंवा कुणी विकायला सुद्धा आणणार नाही. आणि शहरातल्या लोकांनी तर आवर्जून का नाही गावाला येऊन मनसोक्त अशा रान भाज्यांचा का नाही आनंद घ्यावा. तर चला मंडळी आमच्या आजच्या रेसिपीतला का नाही चिगळीची भाजी. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची आजची चिगळीची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.